तुझ्या 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 रूपाचं चांदन. ते सरबत दिला. ना सरबत संपलंय. लई लोक आली आहेत ना व, आणि काय काय जण तर डबल डबल वेळा घेत आहेत. राहू द्या मी बनवते. मैं काय मदत करू? हो नको, राहू द्या मी करते की. ताई माझे होईपर्यंत ओट्या भरायला जे खण आणलंय ना ते तुम्ही बाहेर ठेवाल का जरा? वय ठेवते की. अगं ते गुरुजी आलेत ना व, त्यांना गरम दूध पाहिजे, सरबत नको. आव देते मी, ते गरम करावं लागेल. तुम्ही तोपर्यंत ते खण ठेवून या ना बाहेर. काय झालं ज्योतिताई, असं का बघताय त्या भांड्याकडे? अगं नाही, सहज असंच आपलं बघत होती. येते. ज्योतिताई अहो खरं सांगू तुम्हाला, तुम्ही इथे परत आलात ना मला लई आनंद झाला बघा. आज पूजेच्या दिवशी तुम्ही इथे आलात आणि दत्तगुरूंच्या कृपेने तुमचं काम पण झालं. आपण आधीसारखी कामं वाटून घेऊया का उद्यापासून? नाही म्हणजे चालेल ना तुम्हाला? हा चालेल चालेल की, तू म्हणशील तसं. आता उद्याच उठून तू म्हणली की जा बाई जाऊन तो गोट साफ कर, तर ते बी करायची तयारी आहे माझी. आता तुझ्यामुळे मला इथं राहायला मिळते, हेच लय आहे माझ्यासाठी. आणि आईसाठी पण ना? हो ना? हा आईसाठी पण होय. ताई तुमची आई लई साधी आहे हो. लई साधी आहे बिचारी, आणि बा गेल्यापासून लई कष्टानं सांभाळले तिनं मला. कधी गेले होते? कोण? हा बा ना ते 5 वर्ष झालं असतील. 5 वर्ष झाली वय. पण मग 5 वर्ष तुमची आई बिचारी एकटी असते गावाकडं? वय ग, दिस उजाडला की तो संपायची वाट बघत असते बिचारी. ना घरचं ना दारचं कोणी बी नाही ग आमचं. पण मग ते कुणाकडे काम पण नाही करत का? जाते. नाही नाही तशी नाही जात. पण ताई तुमची आई तर म्हणली ते फुलं ऐकतात म्हणून. असं म्हणली? हा असल मग असल. ताई अहो तुमची आई आहे ना ती? अहो वय माझीच आई आहे, पण ते काय झालं ना, मीच तिला म्हणलं की नको जात जाऊ कामाला, पण ऐकतच नाही बघ ती. आता एवढ्या वयाला झेपतील का अशी काम? आता उद्या काही दुखलं खुपलं तर केवढ्याला पडल ते. हा खरंय तुमचं. पण मग तिला इथेच का ठेवून नाही घेत? ठेवायला काही नाही, पण ते काय जुनं खोड आहे ना ग ते. राहणार तर स्वतःच्याच घरी, आणि दुसरीकडे कुठे गेली की आश्रित असल्यासारखं वाटतं तिला. हो एकदा विचारून तर बघा. इथे तुम्ही आहात, मी आहे, आपण दोघी मिळून सांभाळू की त्यांना. आणि मला नाही वाटत आईसाहेब नकार देतील या गोष्टीला. नाही नाही न ग, ती हाय ना तिथंच बरी आहे. बरं चल, मी कामाला लागते. अगं लई काम राहिलेत. अहो ज्योतिताई आईचं नाव नाही सांगितलं तुम्ही. नाव ना, अगं नावात काय आहे? आई हेच नाव. हो पण काहीतरी नाव असेलच की. हाय की,
नाव आहे भारती. हा, भारती नाव आहे. नक्की का? अगं नक्की म्हणजे माझीच आहे ती. नाही, इतका विचार करून सांगितलं म्हणून विचारलं. अगं नाही, ते काय झालं, आज पूजा आहे ना व, तर सगळं ते कामाचंच डोक्यात चक्र फिरते माझ्या, म्हणून. बरं चल, मी कामाला लागते, लई काम बाकी आहेत ना. आपण रात्रीला गप्पा मारू. हा, येते. काय झालं ते? अगं काय नाही, ते लई दिवसांनी समज बघतीये ना व, म्हणून. येते, ठेवून येते. ज्योतिताई, अहो किती खोटं बोलाल. तुम्ही घरात आल्यापासून मला तुमच्यावर संशय. तुम्ही नक्की काहीतरी घोळ घालणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला खाण्याच्या ठिकाणी ज्योतिताई सारख्या शेगडीकडे बघत होत्या. 2-3 वेळा त्यांनी पाहिलं. इथे तर त्यांनी काही पत्र लाल कसं झालंय? काहीतरी गडबड आहे. किती घाण वास आहे. कसली पावडर असेल ही? बघावे लागेल. एकनाथराव, पाय काय पडताय तुम्ही? हो नाही, तो हक्कच आहे, कारण समजा गाव तुमच्यामुळे सुखात नांदतोय. असं म्हणू नका. आपण सगळे एका कुटुंबासारखे आहोत, तेव्हा आता मनामध्ये कुठली बी शंका ठेवू नका. हा, बस. भवानी इथं? नमस्कार ताईसाहेब. भवानी जाधवांचा नमस्कार. पाटलांनी स्वीकारलं. आज हितली वाट कशी काय चुकलायचा? चुकीच्या गोष्टी मुद्दाम करायची सवय आहे आमची. नाही म्हटलं, ताईसाहेबांनी एवढा मोठा पूजेचा घाट घातलाय, जाऊन देवाचं दर्शन घ्यावं, आशीर्वाद घ्यावा. बघू तरी तुमचा देव तुमच्यासारखी दुसऱ्यांचे उमेदवार फोडायची बुद्धी आम्हाला देतो का? देव राजकारण करायला शिकवत नसतो, सत्याची बाजू घ्यायला शिकवत असतो. महाभारत वाचलं असतं तर या चांगल्या गोष्टी डोसक्यात शिरल्या असत्या. अर तेवढं महाभारत वाचलं असतं तर तुमच्यासारख्या खेळी खेळल्या नसत्या वय आम्ही. ताईसाहेब, या येळाला बाजी तुम्ही मारली, पण ऋतू बदलायला येळ लागत नाही. हा, भवानी, भवानी, ये काय बघून जरा वागत जा. तर यायला सुडाचं राजकारण खेळण्यापेक्षा गावाचं भलं कसं होतंय याच्याकडे जरा लक्ष दे. ते तुमचं त्रिकुटलाही झाग दिसतंय. चालू द्या तुमचं. मी हा इथं बसलोय.
देवाचं दर्शन घेतो हा? महेश्वरी, मला याची लक्षणं काय बरी दिसत नाहीत. ह्यो इथं काय गडबड तर करायचं नाही ना व? नाही ना, त्याला मगाशी समज दिली आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बसून घ्या. तुळशीचं पान लाल पडतंय याचा अर्थ त्यातला प्राणवायू नष्ट झाला. तुळस वातावरण शुद्ध करते, पण इथे तर तुळशीपत्रच लाल पडलंय. म्हणजे नाही 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 नाही, हा शिरा जर कुणी खाल्ला तर त्याला विषबाधा होऊ शकते. पण इथे शिऱ्याजवळ तर म्या नाही साहेबच होतो, मग यात विष कोणी केलं असेल हे? पूजेचा प्रसाद घेऊन या, नैवेद्य दाखवायचा आहे. गुरुजी, नाही म्हणजे नैवेद्य दाखवून झाला की वाडग्यात थोडा प्रसाद आधी बाजूला काढून घेतो. कसं आहे, पहिला घास आम्ही आमच्या दत्ताला भरवणार आणि मग बाकीच्यांना देण्यात येईल. चालेल ना? बरं ताईसाहेब. तुमची कोणाची हरकत नसेल अशी आम्ही अपेक्षा करतो. काय एकनाथराव? अहो नाही ताई साहेब, आमची कशा पाहिजे हरकत असेल? अहो तुम्हा मायलेकांच्या नात्याचा अख्ख्या पंचक्रोशीत गवगव आहे. आणि तुम्हा दोघांचं नातं म्हणजे आम्हा समजांसाठी एक आदर्शच आहे बघा. हे बाकी खरं बोललात. दत्तासारखा लोक प्रत्येक घरात असायला पाहिजे. असावा, वाता बी लवकरच होईल. काय चालू होतं? काही नाही, कामच करत होते. हे असं दरवाजा बंद करून काय गडबड तर केली नाहीस ना? आणि असं प्रसादाच्या टोपावर नॅपकिन का ठेवलेत? अहो ते मी प्रसादाचीच तयारी करत होते. तू दाखवतीस तेवढी साधी नाहीस ना? तुझ्याकडं नंतर बघते.
जा प्रसाद घेऊन बाहेर बोलवले. नक्षे झालं ना प्रसाद? हो. घे की लवकर. मी का आलते इथं? पाणी प्यायला. दत्त भाऊ जरा प्रसादाचं लवकर बघा, षोडशोपचार बाकी आहेत अजून. होय गुरुजी. किती उशीर? ते थोडा उशीर झाला. चल.